इराणच्या खार्क बेटावर पुन्हा हल्ला होऊ शकतो. आम्ही फक्त मजेसाठी खार्क बेटावर आणखी हल्ले करू शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं धक्कादायक विधान. तेल अवीवमध्ये क्षेपणास्त्र धडकलं. रामला होलोनसह अनेक शहरात पडले अवशेष. निवासी भागांचं मोठं नुकसान. बचाव कार्य सुरू. मध्य इस्रायलमध्ये युद्धाचा भडका. आयर्न डोमनं हवेतच नष्ट केली क्षेपणास्त्र. क्षेपणास्त्रांचे जळते अवशेष तेल अवीवमध्ये कोसळले. गजबजलेल्या परिसरात अवशेष कोसळल्यानं भीतीचं वातावरण. इराकमध्ये पहिल्यांदाच FPV ड्रोनचा थरार. इराण समर्थक मिलिशियाचा बगदाद विमानतळावर आत्मघाती हल्ला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सुखरूप. नेतन्याहूंवरील हल्ल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाची माहिती. गॅस टंचाईमुळे 5 दिवसात संभाजीनगरमध्ये 45 कंपन्या बंद. जवळपास 95% उद्योग सध्या आपत्कालीन गॅस साठ्यावर सुरू. मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या गाडीवरील लाल दिव्यामुळे वाद. वाहनांवर सरकारी लाल दिवा वापरण्यास बंदी असल्यानं टीका. नियमांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप. हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी करावी. हिंदू बघूनच व्यवहार करण्याचा पुढाकार घ्या. मंत्री नितेश राणेंचं नाशिकमध्ये वक्तव्य. कुंभमेळ्यात हिंदूंनी दुकानं लावावी. हिरवा साप वळवळता कामा नये. नितेश राणेंचं विधान. गुढीपाडव्यानिमित्त दैनिक पुढारीची भव्य महिला बाईक रॅली. कोल्हापूर, पुणे, ठाणे, सांगलीमध्ये महिला बाईक रॅली. पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिला मोठ्या संख्येनं बाईक रॅलीत सहभागी. अत्याचाराच्या 2 घटनांनी बीड हादरलं. पिंपळनेरमध्ये विवाहितेला उचलून गावाबाहेर नेत अत्याचार. अत्याचारानंतर खांबाला बांधलं. तर परळीमध्ये अल्पवयीन मुलीवर दोघांकडून हातपाय बांधून अत्याचार. सांगलीच्या मिरजेत किरकोळ कारणावरून 2 गटात जोरदार राडा. धारदार हत्यारानं केलेल्या मारहाणीमध्ये 6 जण जखमी. घरावर दगडफेक करून वाहनांची तोडफोड.